हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 16 जो आपला सुरू आहे त्यातलं 16.2 प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहोत. त्याच्यामध्ये आहे सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर. मग तो त्याचा फॉर्म्युला कसा तयार झाला ते एकदा आपण बघू. म्हणजे तुम्हाला कळेल नीट की फॉर्म्युला तो कसा यूज करतात, काय यूज करतात, आणि मग आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूयात. बघा काय सांगितलंय. टेक अ सिलेंडर शेप कंटेनर, टेक अ रेक्टँग्युलर पेपर शीट हुज ब्रेड्थ इज इक्वल टू द हाईट ऑफ द कंटेनर. Wrap the paper around the container such that it will exactly cover the curved surface area of a container. Cut off the remaining paper. म्हणजे आता हे बघा, माझ्याकडे हे एक सिलेंड्रिकल शेपचं हे एक बॉटल आहे. तर आता काय सांगितलंय, हे पूर्ण कव्हर करायला मला एक रेक्टँग्युलर पेपर लागेल, बरोबर. समजा मी ही बॉटल इथून मधून मी समजा इथून कट केली आणि ते स्ट्रेट केली, तर काय तयार होईल? रेक्टँगल तयार होईल. मग तसंच आपल्याला एक रॅप करायला एक पेपर घ्यायचा आहे आणि त्याचा पेपर म्हणजे आता त्याचं जी हे वरचं असणार आहे, हे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल वरचं हे काय असणार आहे? लेंथ असणार आहे, बरोबर. आणि ही जी हाईट आहे ते काय असणार आहे? त्या रेक्टँगलचं ब्रेड्थ असणार आहे. तेच सांगितलं इथे. अनरॅप द कवर्ड पेपर, इट इज रेक्टँगल, बरोबर. एरिया ऑफ दिस रेक्टँगल इक्वल द एरिया ऑफ द कर्व्ड सरफेस ऑफ द सिलेंडर. म्हणजे जो एरिया ऑफ रेक्टँगल आहे तो कशाच्या बरोबर असणार आहे? एरिया ऑफ कर्व्ड सरफेस ऑफ ए सिलेंडर. म्हणजे हा जो कर्व्ड सरफेस आहे त्याचा त्या एरिया बरोबर असणार आहे. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड ब्रेड्थ इज हाईट ऑफ द सिलेंडर. मग काय घ्यायचं आपण? कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू काय होईल? मग एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग सर्कम्फरन्स ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर इंटू हाईट ऑफ द सिलेंडर. सर्कम्फरन्स ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर म्हणजे हा जो सर्कम्फरन्स आहे या सिलेंडरचा बेस इंटू काय आहे? हाईट. ही जी हाईट आहे, बरोबर, ही हाईट आणि हा सर्कम्फरन्स बघा हा, बरोबर. हा आपण समजा एकमेकांना जोडले, हे दोन टोकं जोडले तर काय तयार होईल? हा असा सिलेंड्रिकल शेप तयार होईल, बरोबर. म्हणजे हे काय आहे? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे हा पूर्ण, कारण हे जोडल्यावर सर्कल तयार होणार आहे. सो सर्कम्फरन्स ऑफ द बेस ऑफ द सिलेंडर इंटू हाईट ऑफ द सिलेंडर म्हणजे काय झालं? 2πr इंटू एच. 2πr काय आहे? सर्कम्फरन्स ऑफ द सिलेंडर म्हणजे सर्कलचं, ठीक आहे. आणि हाईट ऑफ द सिलेंडर म्हणजे एच. सो फॉर्म्युला काय तयार झाला इथे? 2πrh. हे कशाचा फॉर्म्युला तयार झाला? हा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. आता द अप्पर अँड द लोअर सरफेस ऑफ द क्लोज सिलेंडर इज सर्क्युलर, बरोबर. म्हणजे हा जो खालचा पार्ट आहे हा पण सर्क्युलर आहे आणि हा पण सर्क्युलर आहे, बरोबर. म्हणजे किती पार्ट आहेत? ते दोन आहेत. सो टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्लोज सिलेंडर, जो बंद सिलेंडर, क्लोज सिलेंडर पूर्ण म्हणजे ह्या समजा ही बॉटलचा क्लोज सरफेस एरिया, ठीक आहे. टोटल सरफेस एरिया कसा असणार आहे? कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ अप्पर सरफेस म्हणजे हे वरचं आणि एरिया ऑफ लोअर सरफेस म्हणजे हे खालचं, ठीक आहे. दोन्ही मिळून म्हणजे टोटल सरफेस एरिया काय तयार होतो? कर्व्ड सरफेस एरिया 2πrh आपण आता इथे बघितलं प्लस 2 इंटू एरिया ऑफ द सर्क्युलर फेसेस काय आहे? पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर काय आहे? सर्कलचा एरिया आहे तो, त्याचा म्हणजे त्याचा तो फॉर्म्युला आहे. आणि ते किती आहेत? 2 आहेत. एक हे वरचा आणि एक हे खालचा. मग इथे काय करायचं? दोघांमध्ये कॉमन काय आहे बघायचं. मग कॉमन बघायचं इथे 2π आणि r हे दोन्हीमध्ये कॉमन निघतंय. मग आतमध्ये काय राहतंय? इथला हा h आणि हा इथला rचा स्क्वेअर, त्यातला एक बाहेर काढला म्हणजे आतमध्ये एक r राहिला. सो हा आपला फॉर्म्युला कशाचा तयार झाला? टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर, त्याचा हा फॉर्म्युला तयार झाला. आता या फॉर्म्युल्यावरनंच आपल्याला काय करायचंय? 16.2 जी आपली एक्सरसाइज आहे ती सॉल्व्ह करायची. बघा पहिला प्रश्न काय सांगितलाय? इन इच एक्झाम्पल गिवन बिलो, रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर अँड इट्स हाईट आर गिवन, देन फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरियाला आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आहे? 2πrh. आणि टोटल सरफेस एरियाला 2πr ब्रॅकेटमध्ये h प्लस r. चला मग आता फाइंड करूयात. इथे मी क्वेश्चन लिहून घेतलाय. सो पहिले आपण काय फाइंड करायचं आहे? कर्व्ड सरफेस एरिया. सो इथे लिहून घेऊयात. कर्व्ड सरफेस एरिया सरफेस एरिया इज इक्वल टू काय असणार आहे? आपल्याला फॉर्म्युला काय आहे? 2πrh, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. मग इज इक्वल टू काय येईल? 2 इंटू आपण पायची व्हॅल्यू काय घेतो? 22/7 इंटू आर किती आहे? आर आहे 7 आणि एच किती आहे? एच आहे 10. म्हणजे इथे बघा 7 7 कॅन्सल होईल म्हणजे मल्टिप्लिकेशन तसंच होईल. 2 इंटू 22 आणि 22 इंटू 10 म्हणजे 2 इंटू 22 किती येतं? 44. 44 इंटू 10 इज 440. सो इथे येईल 440. तोंडी आहे, एकदम सोपं आहे करायला. आणि युनिट काय लिहायचं आहे आपण? एरिया काढला आहे आपण म्हणजे काय येणार आहे? स्क्वेअर. आणि हे कशामध्ये आहे? सेंटीमीटर. सो इथे येईल स्क्वेअर सेंटीमीटर.
आता हे काय झालं, कर्ड सरफेस एरिया झाला. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टोटल सरफेस एरिया. सो इथे लिहून घेऊ टोटल सरफेस एरिया, सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. वरती लिहायचं राहिलं तुम्ही पण लिहून घ्या, कर्ड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला आपण काय बघितला आहे, 2 पाय आर एच, सॉरी 2 पाय आर आणि ब्रॅकेटमध्ये एच प्लस आर, बरोबर. सो 2 इंटू 22/7 इंटू आर किती आहे, 7 आहे, एच आहे 10 प्लस 7, बरोबर. सो हे इथे परत 7 7 कॅन्सल होईल. 2 इंटू 22 इज 44 आणि 10 प्लस 7 किती राहत आहे, 17. सो इंटू 17. 44 इंटू 17 आता साईडला करून बघूयात आपण. 44 इंटू 17, 7 4 are 28, कॅरी ओव्हरला गेले 2, 7 4 are 28 प्लस 2 इज 30. इथे येणार आहे 0, 1 4 are 4, 1 4 are 4. सो 8 4 4 प्लस 3 इज 7. सो 748. म्हणजे याचा एरिया काय मिळाला आपल्याला, टोटल सरफेस एरिया 748 स्क्वेअर सेंटीमीटर. चला मग फायनल आन्सर लिहून घेऊ आपण खाली. देअरफॉर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती आला आहे, 440 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू 748 स्क्वेअर सेंटीमीटर. चला लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चला नेक्स्ट बघा, आता रेडियस 1.4 दिलेली आहे आणि हाईट 2.1 दिलेली आहे. सो आता इथे आपण लिहूयात कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर. फॉर्म्युला काय आहे त्याचा, 2 पाय आर एच, 2 पाय आर एच इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू, आता बघा आर किती आहे 1.4 इंटू एच आहे 2.1. सो इथे 7ने आपण 1.4ला मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो. काही 7 1 जा 7, 1ला जाणार नाही त्यामुळे इथे आपण 0 घ्यायचा आणि मग 14 तयार होतो पुढचा नंबर. सो 0.07 2 जा 14. सो हा नंबर तयार झाला. आता मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं आहे, 2 इंटू 22 म्हणजे 44 होईल. मग त्याला 0.2 करू आणि मग त्याला 2.1 करूयात. ठीक आहे, चला साईडला करून बघूया तिथे. आता 44 आपल्याला माहिती आहे, सो 44 इंटू 0.2 करूयात आधी. सो इथे बघा 2 4 जा 8, 2 4 जा 8. ठीक आहे, मग इथे आता पॉईंट कुठे येणार आहे, 0 आहे तर शेवटी 0 देणार आहे खाली, म्हणजे इथे पॉईंट कुठे येईल, 8.8 येईल इथे एका डेसिमल नंतर. इंटू आता ह्याला कशाला मल्टिप्लाय करायचं आहे, 2.1ने. सो 1 8 जा 8, 1 8 जा 8, इथे 0 येईल आता. 2 8 जा 16, कॅरी ओव्हरला 1, 2 8 जा 16 प्लस 1 इज 17. म्हणजे आन्सर काय आलंय, 8 8 प्लस 6 इज 14, कॅरी ओव्हरला 1, 7 प्लस 1 इज 8 अँड 1. सो 1 8 4, आता पॉईंट कुठे येईल 1 आणि 2, म्हणजे 1 आणि 2. सो 18.48. सो ते लिहून घ्या 18.48 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला कर्व सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया. सो आपण ते लिहून घेऊ, टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर, बरोबर, आणि आतमध्ये एच प्लस आर हा आपला फॉर्म्युला आहे. सो इथे 2 इंटू 22/7 इंटू आर किती आहे 1.4, आतमध्ये एच किती आहे 2.1 प्लस 1.4. हे झालं. चला आता आधी बाहेरचं सॉल्व करून घेऊयात. हे परत 7 1 जा 7 आणि इथे येणार आहे 0.2. सो 2 इंटू 22 इंटू 0.2 आणि आतमध्ये ॲडिशन केल्यावर काय येते बघा, 4 + 1 5 आणि 2 + 1 3 म्हणजे 3.5.
मग नेक्स्ट स्टेप काय आपली 44 इंटू 0.2 इंटू 3.5 बरोबर. मग आता ह्याची आपण मल्टिप्लिकेशन करून बघूयात. चला इथेच करूयात पेन्सिलनी. 44 इंटू 0.2 बरोबर. 2 4 जा 8, 2 4 जा 8, हे आपण मग अशीच काढलं 8.8. मग आता डायरेक्ट ह्याला 3.5 ने मल्टिप्लाय करू. 5 8 जा 40, सो इथे कॅरीला जाईल 4. परत 5 8 जा 40 प्लस 4 इज 44. मग हे 440 आलं. आता इथे आपण एक 0 घेतला. 3 8 जा 24, इथे येईल 4, इथे जाईल 2 कॅरीवरला. 3 8 जा 24 प्लस 2 इज 26. सो इथे 0, 4 प्लस 4 इज 8, 6 प्लस 4 इज 10, कॅरीवरला गेला 1, 2 प्लस 1 इज 3. 3080 आणि 1 आणि 2 आहे म्हणजे 30.80 हे आन्सर आलं आपलं. सो इथे लिहून घेऊ 30.80 स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट लिहायला कधीच विसरू नका, त्याच्यात हाफ मार्क जाऊ शकतो. तर आता फायनल आन्सर लिहून घेऊ. मग आपण काय आहे फायनल आन्सर. देअरफॉर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू 18.48 स्क्वेअर सेंटीमीटर and total surface area of a cylinder is equal to 30.80 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात लगेच. चला नेक्स्ट बघा. रेडियस दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर आणि हाईट आहे 7 सेंटीमीटर. सो आपण पहिले सुरुवात कशाने करणार आहे. कर्व्ड सरफेस एरिया. सो कर्व्ड surface area of a cylinder is equal to किती आहे 2 pi r h बरोबर. 2 इंटू 22/7 इंटू r किती आहे 2.5 आणि हाईट किती आहे 7. सो इथे काय कॅन्सल होईल. हाईट आणि हे खालचं 7 कॅन्सल होईल. सो इज इक्वल टू काय राहिलं 2 इंटू 22 इंटू 2.5 म्हणजेच 44 इंटू 2.5. आपण इथे करून बघूया आता. 44 into 2.5. So 5 4s are 20, carry over 2, 5 4s are 20 plus 2 is 22. इथे येणार आहे 0, 2 4s are 8, 2 4s are 8. So 0, 8 plus 2 is 10, carry over 1, 8 plus 2 is 10 plus 1 is 11. म्हणजे काय आलं इथे 110 येणार आहे इथे. 0 कुठे येणार आहे इथे 110, म्हणजे इथे एकच डेसिमल पॉईंट नंतर आहे. सो इथे येईल 0. सो आन्सर काय आलं आपलं 110 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झाला कर्व्ड सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया. सो लिहून घेऊ टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला 2 पाय आर आणि आतमध्ये ब्रॅकेटमध्ये h प्लस आर. सो इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू आर किती आहे 2.5 आणि आतमध्ये h आहे 7 प्लस 2.5. आता काय करूया सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आणि मग त्याला 7 नी डिवाइड करू. म्हणजे हे काय होणार आहे 44 इंटू 2.5 इंटू 7 प्लस 2 इज 9 म्हणजे किती होणार आहे 9.5 डिवायडेड बाय 7. आता या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करू आणि मग त्याला 7 नी डिवाइड करू. आता पहिले 44ला आपण 2.5 ने मल्टिप्लाय केलं होतं किती आलं होतं 110 आलं होतं. त्यामुळे ह्याची मल्टिप्लिकेशनची गरज नाही. डायरेक्ट 110ला आपण 9.5 ने डिवाइड करू. सो 110 इंटू 9.5. सो बघा 5 0 जा 0, 5 1 जा 1, सॉरी 5 1 जा 5, 5 1 जा 5. इथे येणार 0, 9 0 जा 0, 9 1 जा 9, 9 1 जा 9. सो इथे 0 5, 9 प्लस 5 इज 14, कॅरीवरला 1 and 9 plus 1 is 10. आता पॉईंट कुठे येणार आहे इथे येणार आहे डेसिमल पॉईंट. म्हणजे आन्सर काय आलाय 1045. आता 1045 आपल्याला अशाने डिवाइड करायचं आहे 7 नी. सो इथे लिहून घेऊयात 1045 डिवायडेड बाय 7. इथे पण लिहून घेऊ आधी 1045 डिवायडेड बाय 7. चला मग इथे पहिले काय येईल 7 1 जा 7 येईल. 10 minus 7 is 3. मग हा 4 खाली घेतला. मग 7 4 जा 28. सो 34 minus 28 किती होत आहे 6 राहतं इथे.
मग 6 आपलं वरती काय राहिलं आता 5 राहिलंय ते खाली घेऊयात म्हणजे 65 झालं. मग इथे 7 9 जा 63 येईल. सो 65 आणि 63 इज 2. मग 2ला आता आपल्याला अजून आपण इथे पॉईंट घेऊन इथे वरती पॉईंट घेऊन आपण इथे 0 घेऊ शकतो. म्हणजे काय येईल 7 2 जा 14 बरोबर. 20 मायनस 14 इज 6. मग इथे आपण 0 घेऊ शकतो अजून एक. आता अजून एक डेसिमल घेऊ आणि तिथे थांबूयात आपण. सो 7 8 जा किती येईल इथे 56. म्हणजे 60 मायनस 56 किती राहिले परत 4 राहिले इथे 0 राहिला. परत 7 5 जा 35 परत 5 राहिले इथे. बघा इथे थांबू आपण. आता हे 0.285 आहे म्हणजेच आपण काय घेऊ शकतो 9 घेऊ शकतो. इथे लिहू आपण पहिले 149.285 म्हणजेच आपण लिहू शकतो 149.29 स्क्वेअर सेंटीमीटर. चला झालं इथे. आता नेक्स्ट सॉल्व करूयात. चला हे फायनल आन्सर सगळ्यांनी लिहून घ्या. लिहून घेतलंय मी. नेक्स्ट सॉल्व करू आता. चला बघा नेक्स्ट क्वेश्चनचा मी फॉर्म्युला लिहून घेतलाय. त्याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू पुट करूया 2 × 22/7 × r किती आहे बघा 70 आहे आता. आणि हाईट किती आहे 1.4. सो 70 ह्याला 70ला डिवाइड होईल. 7 1 7 7 10 70. सो इथे 44 × 10 × 1.4. आता 44 × 10 म्हणजे किती 440 × 1.4 किंवा 440ला आपण 10 ने मल्टिप्लाय करता 1.4ला केलं तर याचं 14 होईल बरोबर. सो इथे आपण 44 असंच ठेवूयात. 44 × 10 × 1.4ला केलं तर 14 होईल. ते आता सोपं होईल ना आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला. सो 44 × 14 करून बघा इथे 44 × 14 4 4 जा 16 कॅरीवरला 1 4 4 जा 16 प्लस 1 इज 17. इथे येणार आहे 0 1 4 जा 4 1 4 जा 4. सो 6 हे किती आहेत 7 + 4 इज 11 कॅरीवरला 1 4 + 1 इज 5 + 1 इज 6 म्हणजे 616. सो इज इक्वल टू 616 स्क्वेअर सेंटीमीटर. हा झाला कर्व सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया फाइंड करूयात. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ ए cylinder is equal to 2 pi r and h plus r. So 2 × 22/7 into r किती आहे 70 आणि आतमध्ये हाईट किती आहे 1.4 + 70. सो हे 7 तर गेले इथे 10 झाले म्हणजे 44 × 10 आणि 70 इंटू किती येणार आहे 71.4. मग आता 71.4ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर आपला डेसिमल पॉईंट निघून जाईल. सो इथे लिहूयात 44 × 714. आता मल्टिप्लिकेशन करूयात. साईडलाच मल्टिप्लिकेशन करून बघूयात. 714 × 44 4 4 जा 16 कॅरीवरला 1 4 1 जा 4 + 1 इज 5 आणि 4 7 जा 28. सो इथे येणार आहे 0. आता 4 परत ह्या नंबर सेम नंबरला मल्टिप्लाय करायचा. आपण ऑलरेडी केलेलं आहे ते नंबर आपल्याला फक्त इथे खाली लिहून घ्यायचे. सो इथे 6 8च्या खाली येईल 5 2च्या खाली येईल 8 आणि मग इथे 2 येईल पुढे. सो 6 5 + 6 इज 11 कॅरीवरला गेला किती 1 म्हणजे 8 + 1 इज 9 + 5 इज 14. सो कॅरीवरला गेला 1 8 + 2 इज 10 + 1 इज 11 कॅरीवरला गेला 1 and 2 + 1 इज 3. म्हणजे काय आन्सर आलाय 31,416. हा आलाय टोटल सरफेस एरिया 31,416 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे टोटल सरफेस एरिया आणि हा कर्व सरफेस एरिया. खाली मी आन्सर लिहून घेते. चला तुम्ही पण हे आन्सर लिहून घ्या खाली. आता आपण नेक्स्ट सॉल्व करूया. चला नेक्स्ट क्वेश्चन पण मी लिहून घेतलाय. बघा आता इथे रेडियस दिलेली आहे 4.2 आणि हाईट दिलेली आहे 14. आता हे तुमचं तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. जर व्हिडिओ बघून करत असाल तर व्हिडिओ पॉज करा थोडा वेळ सॉल्व करा आणि मग तुमचा आन्सर बरोबर येते का ते नक्की बघा. चला मी सॉल्व करते. 2 pi r h 2 × 22/7 इंटू रेडियस किती आहे 4.2 आणि हाईट आहे 14. मग आता 7 ने 14 डायरेक्ट डिवाइड होईल. 7 1 7 7 2 14 म्हणजे मग इथे काय येत आहे 44. 2 × 22 इज 44 आणि इंटू
4.2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 2 4 जा 8 आणि 2 2 जा 4 म्हणजे 8.4 बरोबर. डायरेक्ट त्यामुळे आता आपण 44 ला 8.4 नी मल्टिप्लाय करूयात. सो 44 इंटू 8.4, 4 4 जा 16, कॅरियरला गेले 1, 4 4 जा 16 प्लस 1 इज 17. इथे येणार आहे 0, 8 4 जा 2, इथे येणार कॅरियरला 3, 32, 8 4 जा 32 प्लस 3 आहेत म्हणजे किती झाले 35. सो 6 7 प्लस 2 इज 9, 5 प्लस 1 इज 6 आणि 3 3696. पॉईंट कुठे येणार आहे, डेसिमल पॉईंट नंतर एक नंबर आहे. सो इथे पण एक नंबरच्या आधी डेसिमल पॉईंट आहे. सो 369.6 इज इक्वल टू 369.6 स्क्वेअर सेंटीमीटर. हे काय झालं, कर्व्ड सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया फाइंड करूयात. चला लिहून घेऊ इथे खाली, टोटल सरफेस एरिया ऑफ ए cylinder is equal to 2 pi r and into h plus r. So 2 into 22/7 into r किती आहे 4.2, इथे 14 plus 4.2. चला आता हे आधी ब्रॅकेट सॉल्व करूयात. आता हे 2 इंटू 22 44 तर घ्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे. सो हे 44 घेऊयात, इंटू 7 ने 42 ला डिवाइड होईल. 7च्या टेबलमध्ये 42 येतं म्हणजे पॉईंट किती येणार आहे 6, 7 1 जा 7 आणि इथे 7 6 जा 42. सो इथे येणार 0.6 आणि ह्याची ॲडिशन किती येणार आहे, इंटू 14 प्लस 4 इज 18, 18.2. म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो स्टेप बाय स्टेप करूयात मल्टिप्लिकेशन. पहिले काय करायचं आहे, 44 ला आपण 0.6 नी मल्टिप्लाय करूयात. चला इथे करून घेऊयात. 44 इंटू 0.6, 6 4 जा 24, इथे कॅरियरला 2, परत 6 4 जा 24 प्लस 2 इज 28. आता इथे 0 खाली घ्यायची काही गरजच नाही कारण 0 ने परत 0च येणार आहे सगळं. मग पॉईंट कुठे येईल 28.4 असा आन्सर येईल. आता ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 18.2 नी. चला सो मल्टिप्लाय करूयात परत. 2 4 जा 8, 2 8 जा 16, कॅरियरला 1, 2 2 जा 4 प्लस 1 इज 5, इथे 0, 8 4 जा 32, कॅरियरला 3, 8 8 जा 64 प्लस 3 किती येणार आहे 67. आता आपण पहिले 44 ला 0.6 नी मल्टिप्लाय करूयात. सो 44 इंटू 0.6, 6 4 जा 24, कॅरियरला 2, 6 4 जा 24 प्लस 2 इज 26. पॉईंट कुठे येणार आहे 26.4. 0 ने मल्टिप्लाय करण्यात काय अर्थ नाही कारण 0च येणार आहे आन्सर. आता ह्याला आपल्याला कशाला मल्टिप्लाय करायचं आहे 18.2 ने. सो इथे लिहूयात 18.2. सो 2 4 जा 8, 2 6 जा 12, कॅरियरला 1, 2 2 जा 4 प्लस 1 इज 5. आता इथे येईल 0. आता 8 4 जा 32, सो इथे येईल 2, कॅरियरला किती जाणार आहे 6च्या 3. नाव आता 8 6 जा 48, 48 प्लस 3 इज 51 म्हणजे इथे येईल 1, कॅरियरला किती जाणार इथे 2च्या वरती 5. सो 8 2 जा 16, 16 प्लस 5 किती येणार आहे 21. सो इथे येईल 21. नाही अजून ॲडिशन नाही, अजून आपल्याला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथे 2 0 येतील बरोबर. आता 1 ने मल्टिप्लाय करूयात. 1 4 जा 4, 1 6 जा 6 आणि 1 2 जा 2. सो इथे येणार आहे 8, 2 प्लस 2 इज 4, 5 प्लस 1 इज 6 प्लस 4 इज 10, कॅरियरला 1, 6 प्लस 1 इज 7 प्लस 1 इज 8 आणि 2 प्लस 2 इज 4. आणि पॉईंट कुठे येणार आहे 1 आणि 2 म्हणजे 1 अँड 2 म्हणजे 480.48. सो इज इक्वल टू 480.48. युनिट काय येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. चला फायनल आन्सर लिहून घ्या खाली.
चला आता आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ ए क्लोज्ड सिलेंडर ड्रम इफ इट्स डायमीटर इज 50 सेंटीमीटर अँड हाईट इज 45. आता इथे बघा फक्त रेडियसच्या ऐवजी डायमीटर दिलाय, पण आपल्या डायमीटरवरून आपण रेडियस फाइंड करू शकतो. म्हणजे काहीही चेंज नाहीये एक्झाम ह्या प्रॉब्लेम मध्ये. फक्त आपल्याला आधी रेडियस फाइंड करायची आहे आणि मग दोन्ही आपल्याला तो फॉर्म्युला जो आहे टोटल सरफेस एरियाचा, इथे आता आपल्याला बघा टोटल सरफेस एरिया डायरेक्ट विचारलाय, तो आपण इथे डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे, कर्व सरफेस एरिया फाइंड करायची गरज नाही इथे. आता इथे आधी पण काय करायचं आहे, फाइंड रेडियस फाइंड करूयात. इथे लिहून घेऊयात डायमीटर ऑफ ए क्लोज्ड सिलेंड्रिकल ड्रम इज इक्वल टू किती आहे, 50 सेंटीमीटर. सो देअरफॉर काय लिहिणार आपण इथे, रेडियस इज इक्वल टू रेडियस किती आहे, डायमीटर डिवायडेड बाय 2 म्हणजे 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आहे 25 सेंटीमीटर. तुला रेडियस मिळाली. हाईट दिलेली आहे ऑलरेडी, किती आहे हाईट इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. आपला फॉर्म्युला लिहून घेऊ आपण इथे. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ ए सिलेंड्रिकल ड्रम is equal to 2 pi r and in the bracket h plus r. मग आता इथे आपल्याला बघा, इथे स्पेसिफिकली बुकमध्ये सांगितलं की पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची. सो आपण 3.14च घेऊयात. मग इथे 2 इंटू 3.14 इंटू आर किती आहे आता आपल्याला मिळाला आहे 25 आणि हाईट किती आहे 45 प्लस 25. सो इथे हे आता असंच राहू देत. 2 इंटू 3.14 इंटू 25 इंटू 45 प्लस 25 किती येत आहे 70. सो हे 70 इथे बाहेर घेऊया. आता या प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन आपण करून बघूयात. आता इथे सर्वात पहिले आपण काय करूयात, 2 इंटू 25 म्हणजे किती होतं 50 आणि 50 इंटू 70 म्हणजे किती होतं आहे 5 7 35 म्हणजे 35,000 होतं आहे, बरोबर. दोन्हीचे 0 आणि त्याला डायरेक्ट आपण 3.14 मल्टिप्लाय करूयात. मग इथे लिहून घेऊ आधी आपण. 2 into 25 is 50 into 70 into 3.14. आता 5 7 जा 35. सो 3500 into 3.14. आता हे मल्टिप्लिकेशन सोपं पडेल ना आपल्याला. 3500 into 3.14. सो इथे करून बघूयात. 3.14 इंटू सॉरी आधी आपल्याला काय घ्यायला लागेल इंटू 3.14. चला मग इथे आपण कसं लिहिणार आता इथे 4 0 जा 0 4 0 जा 0 4 5 जा 20 कॅरी ओव्हरला गेले 2 4 3 जा 12 प्लस इथे 4 3 जा 12 प्लस 2 इज 14. हे 14,000 आलं. आता इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, एक 0 घ्यायचा आणि 1 ने मल्टिप्लाय करायचं. 1 0 जा 0 1 0 जा 0 1 5 जा 5 अँड 1 3 जा 3 हे प्लस. आता अजून इथे आपल्याला काय येतील 2 0 येतील. आता 3 ने मल्टिप्लाय व्हायचं. 3 0 जा 0 3 0 जा 0 3 5 जा 15 कॅरी ओव्हरला गेले 1 3 3 जा 9 प्लस 1 इज 10. चला आता या सगळ्याची ॲडिशन करूयात. 0 0 इथे पण 0 4 प्लस 5 इज 9 त्याच्यानंतर 5 प्लस 3 इज 8 8 प्लस 1 इज 9. हा 0 आणि 1 तसाच. सो आता इथे बघा 1 आणि म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर 2 नंबर आहे. सो 1 अँड 2 म्हणजे काय आला आन्सर 10,990. सो इज इक्वल टू 10,990. युनिट काय येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. सॉरी इथे चुकून मी 9 दिलं होतं, इथे 0 लिहून घ्या आणि फायनल आन्सर असं लिहून घ्या. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंड्रिकल ड्रम इज 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द एरिया of base and radius of a cylinder if its curved surface area is 660 square meter and height is 21 centimeter. म्हणजे आता बघा कर्व सरफेस एरिया दिलेला आहे, त्याच्यावरनं आपल्याला काय फाइंड करायचं आधी रेडियस फाइंड करायची आहे आणि मग फाइंड द एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस म्हणजे काय, हा जो आता ही समजा बॉटल आहे हे सिलेंडर आहे, तर एरिया ऑफ बेस म्हणजे हा बेसचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजेच कशाचा फाइंड करायचा एरिया आपल्याला या सर्कलचा. ठीक आहे, आणि सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता इथे लिहून घेऊयात कर्व्ड सरफेस
एरिया इज इक्वल टू 2πRh. बरोबर. आता कर्व सरफेस ही आपल्याला माहिती आहे किती आहे, 660 इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू आर आपल्याला माहित नाही, तो असंच लिहायचा आहे, आणि एच माहिती आहे आपल्याला 21. सो इथे 7 1 जा 7, 7 3 जा 21, इथे हे कट झालं. आता हे तिन्ही नंबर म्हणजे 2, 22 आणि 3 660ला डिवाइड होतील. बरोबर. जर आपला आर फाइंड करायचा आहे तर सो 660 डिवायडेड बाय 2 इंटू 22 इंटू 3 इज इक्वल टू आर. बरोबर. आरला सगळे मल्टिप्लिकेशन लागले, म्हणजे इथे गेल्यावर काय झाले, डिव्हिजनला गेले. सो आता हे 2ने ह्याला डिवाइड करूया. 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 0 जा 0, 3ने ह्याला डिवाइड होईल. 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 0 जा 0, म्हणजे 110 डिवायडेड बाय 22 इज इक्वल टू आर. आता 11 ने ह्याला डिवाइड होईल. 11 2 जा 22, 11 1 जा 11, 11 0 जा 0, 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे आर किती मिळालेला आपल्याला, देअरफॉर आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. रेडियस आपण फाइंड केलं. आता रेडियसवरनं आपल्याला एरिया ऑफ द बेस तो फाइंड करता येईल. मी इथे लिहून घेऊ आपण. देअरफॉर एरिया ऑफ द बेस ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. बेसला कन्फ्यूज होऊ नका. हा जो बेस आहे, हा बेस म्हणजेच काय आहे, सिलेंडरचा सर्कल आहे, म्हणजे हे सर्कलच दिसतंय ना, म्हणजे सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला फक्त आपल्याला इथे लिहायचा आहे. ठीक आहे. तो आहे पाय आर स्क्वेअर. मग इज इक्वल टू लिहून घेऊ आपण 22/7 इंटू आर आपल्याला मिळालंय 5चा स्क्वेअर. बरोबर. सो 22 इंटू 25 डिवायडेड बाय 7. 5चा स्क्वेअर मी डायरेक्ट 25 ते लिहिला. आता या दोघींचं मल्टिप्लिकेशन करू आणि मग त्याला 7नी डिवाइड करूयात. चला इथे साईडला मल्टिप्लाय करूयात आपण. 22 इंटू 25, सो 5 2 जा 10, कॅरी ओव्हरला 1, 5 2 जा 10 प्लस 1 इज 11. आता इथे 0 येईल. 2 2 जा 4, 2 2 जा 4, सो 0, 4 प्लस 1 इज 5, 5 550 आलं. आता 550ला कशाने डिवाइड करायचं आपण, 7नी. सो इथे डिवाइड करूयात 550 डिवायडेड बाय 7. सो इथे येईल 7 7 जा 49, म्हणजे इथे किती राहिले, 6 राहिले. मग हा 0 आपण खाली घेतला. मग 7 8 जा 56 येईल. बरोबर. सो 60 - 56 किती येतं, 4. मग हा 0 घेतला आपण इथे, आणि इथे आपण पॉईंट दिला, म्हणजे पॉईंट घेतला इथे 0 घेता येतो ना. सो आता परत काय येईल, 7 5 जा 35. सो इथे परत किती राहिले, 41 35 इज 5. मग 0 घेतला परत. मग काय येईल, 7 8 जा नाही, 7 8 जा नाही, 7 7 जाच येईल 49. सो इथे 1 उरला, आणि इथे परत येईल 7 1 जा 7. ठीक आहे. म्हणजे हे एवढा आन्सर आपल्याला मिळालंय. इज इक्वल टू किती आलंय हे, 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर. आता तुमच्या बुकमध्ये आन्सर काय आलेलं आहे, इथे बघा, मी बघितलं इथे, तर तुमच्या बुकमध्ये आन्सर आलेलं आहे 78.50. ठीक आहे. आणि आपलं काय आलं आहे 78.57. का असं आलं आहे, कारण इथे आपण पायची व्हॅल्यू 22/7 घेतली आहे, आणि इथे बुकमध्ये जे आन्सर सॉल्व्ह करून आपण, म्हणजे समजा पायची व्हॅल्यू 3.14 घेतली, तर सेम आन्सर तुम्हाला हे मिळेल. त्यामुळे तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता पायची, असं काही नाही. 22.7 घेतली तरी चालते, 3.14 घेतली तरी चालते. ठीक आहे. चला नेक्स्ट सॉल्व्ह करूयात आपण. चला खाली हे आन्सर लिहून घ्या सगळ्यांनी, आणि मग नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. लास्ट प्रॉब्लेमला बघूयात. थोडासा लेंथी आहे पण इझी आहे. स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करू. फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर विच इज ओपन at one side and whose diameter is 28 cm and height is 20 cm. Find the approximate area of the sheet required to make a lid of height 2 cm for this container. म्हणजे आता सिम्पलमध्ये बघा, हा आता हे मी मगाशी बॉटल घेतली होती. आता हे कंटेनर तयार करायचं आहे. ठीक आहे. हे वरचा भाग विसरून जाता. ठीक आहे. हे कंटेनर तयार करायचं, याला खाली बेस असणार आहे पण लीड नसणार आहे वरती त्याला, म्हणजे हे ओपन असणार आहे. इथून या साईडने हे ओपन असणार आहे. असं कंटेनर तयार करायचं. त्याचा काय फाइंड करायचा आहे, एरिया फाइंड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड, म्हणजे ही लीड आहे जी वरची, नंतर ही तयार करायला 2 cm हाईट दिलेली आहे.
बरोबर. डायमीटर आपल्याला फाईंड आहे, एवढाच डायमीटर येणार आहे, जेवढा ह्या सर्कलचा डायमीटर आहे तोच डायमीटर वरच्या लीडचा पण येणार आहे. बरोबर. हे आपण समजा बंद केलं तर बघा, हा सेम हा जो एवढा ह्याचा डायमीटर आहे त्याचा एवढा खालचा डायमीटर आहे, असं आपल्याला कंटेनर तयार करायचा आहे. म्हणजे मग पहिले काय करायला लागेल आपल्याला, तर आधी डायमीटरवरनं आपण रेडियस फाइंड करून घेऊयात. बरोबर. त्याच्यानंतर एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर हे फाइंड करूयात आधी. चला सुरुवात करूयात. पहिले काय लिहायचंय, डायमीटर ऑफ द कंटेनर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. मग ते देअरफॉर रेडियस किती असणार आहे, देअरफॉर रेडियस आर इज इक्वल टू किती होईल ती 14 सेंटीमीटर. आता हे सांगायची गरज नाही की 28ला 2ने डिवाइड केल्यावर किती येणार आहे 14 सेंटीमीटर. आणि हाईट किती दिलेली आहे, हाईट इज एच इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. चला आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे कशाचा, जेवढं ते सिलेंड्रिकल कंटेनर बनवायला जेवढं शीट लागणार आहे, जेवढं मेटल लागणार आहे त्याचा एरिया फाइंड करायचा आपल्याला. इथे लिहून घेऊ, एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक द कंटेनर. आता काय काय लिहायचं इथे आपल्याला, हे कंटेनर बनवायला एक तर हा कर्व सरफेस एरिया प्लस हा बेसचा एरिया, हे दोन्ही सरफेस आपल्याला ऍड करायला लागतील एरिया. इथे लिहून घेऊ, कर्व सरफेस एरिया ऑफ द कंटेनर प्लस कशाचा एरिया, एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर. ठीक आहे. या दोन्हीचे याचा एक कर्व सरफेस एरिया आणि एरिया ऑफ द बेस ऑफ द कंटेनर, ह्याची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळणार आहे, टोटल शीट जेवढी लागणार आहे त्याचा एरिया मिळणार. सो इज इक्वल टू लिहून घेऊ. आता कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 2πr(h) प्लस एरिया ऑफ द बेस. आता एरिया ऑफ द बेस म्हणजे सर्कल आहे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे एरियाचा, πr². मग आता इथे आपण काय काय कॉमन काढू शकतो ते काढून घेऊ. इथे पाय कॉमन येईल आणि एक आर कॉमन येईल. ठीक आहे. म्हणजे आतमध्ये काय येईल 2, त्याच्यानंतर एच आणि काय येणार आहे प्लस साईन येणार, आणि इथला आर आपण एक ऑलरेडी बाहेर घेतला, म्हणजे इथे किती जातो, एकच आर राहतो, तो इथे आर जाईल. ठीक आहे. चला आता सॉल्व्ह करूयात आपण. आता पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 इंटू आर आपण किती काढला होता 14. आतमध्ये येईल 2 इंटू हाईट किती आहे 20 प्लस आर येणार आहे 14. चला मग 7 1 7 7 2 14 आणि 22 इंटू 2 इज 44 बाहेर राहिलं, आणि आतमध्ये काय येईल 22 इंटू 2 इज 40 आणि 40 प्लस 14 इज किती येणार आहे 54. चला मग ह्याचं मल्टिप्लिकेशन करूयात. आता काय झालं आहे 44 इंटू 54. इतकं सिम्पल आहे. मोठा क्वेश्चन बघून घाबरून जाऊ नका, स्टेप बाय स्टेप तुम्ही सॉल्व्ह केलं तर लगेच आन्सर मिळतं. आता बघा 4 4 16 कॅरी ओव्हरला 1, 4 5 20 प्लस 1 इज 21. इथे येईल 0. आता 4नेच परत मल्टिप्लाय करायचं म्हणजे 216 सेम येणार आहे. सो 6 1 इथे येईल 2. सो 6 6 प्लस 1 इज 7, 2 प्लस 1 इज 3 आणि 2 तसाच म्हणजे 2 3 7 6. म्हणजे आन्सर काय आलं आपलं 2376 स्क्वेअर. आता इथे काय आहे सेंटीमीटरमध्येच आहे, त्यामुळे इथे येणार आहे सेंटीमीटर. आता हे आपल्याला किती शीट लागणार आहे, ते कंटेनरवाला किती शीट लागणार आहे ह्याचा एरिया आपल्याला मिळाला. बरोबर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे की लीड ही जी लीड जी बनवायची, झाकण जे बनवायचे त्या कंटेनरचं, ठीक आहे, त्याचं हाईट दिलेली 2 सेंटीमीटर. मग ते किती लागेल, त्याचा एरिया किती असेल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आधी आपण घेऊया इथे, लेट द हाईट ऑफ द लीड ऑफ सिलेंडर बी H1. H1 का घेतला आपण इथे, कारण ऑलरेडी एच आपण मेन्शन केलेला आहे. एच तुम्ही कवर कन्फ्यूज व्हाल तुम्ही 2 H मध्ये, ठीक आहे, कारण हे इथे 20 सेंटीमीटर आहे आणि नंतर आहे 2 सेंटीमीटर, म्हणून इथे मी H1 लिहून घेतलं. मग H1 किती आहे इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. बरोबर. आता इथे लिहून घेऊ आपण देअरफॉर अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द
sheet required to make a lead. Of height 2 centimeter. Of height 2 centimeter is equal to काय येणार आहे बघा. परत आता हे लीड आपल्याला बनवायची आहे. आता हे लीडमध्ये ह्याला एक वरती बेस असणार आहे बरोबर, आणि ही हाईट म्हणजे हा एक एरिया लागेल, म्हणजे हा कर्व सरफेस एरिया बरोबर. म्हणजे ते काय येणार आहे 2πRh प्लस ह्याचा पण एरिया घ्यायला लागेल ह्याचा. सो तो किती येईल πr² बरोबर ना. मग आता इथे परत कॉमन काय निघेल, पाय आणि आरच कॉमन निघेल. इथे येईल 2h1 प्लस r. चला आता ह्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो इज इक्वल टू येणार आहे 22/7 इंटू r किती आहे 14, आणि आतमध्ये 2 इंटू h1 किती आहे 2 आहे, आणि प्लस हाईट किती आहे रेडियस किती आहे 14. सो आता इथे परत 7 1 जा 7, 7 2 जा 14, 22 इंटू 2 इज 44, आणि आतमध्ये काय येणार आहे 2 इंटू 2 इज 4, 4 प्लस 14 इज 18. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला 18ला आपण 44नी मल्टिप्लाय करूयात. 44 मी मुद्दामून खाली घेतलं मोठं असलं, कारण परत ते आपल्याला रिपीट पटकन लिहिता येतं. सो 4 8 जा 32, कॅरी ओव्हरला 3, 4 1 जा 4 प्लस 3 इज 7. इथे येणार आहे 0. आता परत हे तसंच लिहून घेऊ 72. सो इथे येईल 2, 7 प्लस 2 इज 9, आणि 792. सो इथे येईल 792 स्क्वेअर सेंटीमीटर. आता हा एरिया कशाचा आला, जी लीड तयार करायला लागणार आहे त्याचा हा एरिया आला. ठीक आहे, चला आता फायनल आन्सर लिहून घेऊ आपण, म्हणजे आपला प्रॉब्लेम संपला इथे. सो देअरफॉर चला हे फायनल आन्सर लिहून घ्या. इथे आपला 16.2 प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून झाला आहे. ह्याच्या आधीचे प्रॅक्टिस सेट तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळतील, ते नक्की बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.